पोळ्याला फोडलेल्या नारळाचं काय बनवावं सुचत नाही. किती मिठाई बनवावं आणि किती लाडू बनवा. त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी खास 2 रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही ओल्या नारळाचं डेसिकेटेड कोकोनट बनवून ते 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता. त्याच्यानंतर पाहिजे तेव्हा लाडू बर्फी बनवू शकता किंवा मग आता गणपती तर येत आहे, तर गणपतीच्या मोदकाच्या सारणासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. पोळ्याला फोडलेल्या नारळाचा असा योग्य वापर तुम्ही करू शकता. आणि दुसरी म्हणजे या नारळाचं जे दूध निघणार आहे त्यापासून आपण मस्त मलाईदार थंडी थंडी टेस्टी पुडिंग बघणार आहोत. आईस्क्रीमपेक्षाही भन्नाट लागते. मला खात्री आहे तुम्ही पोळ्याचे नारळ उरले नाही तरी देखील नंतर विकत नारळ आणून या दोन्हीही रेसिपी नक्की बनवाल. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन देखील ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर लगेच आता आपण सर्वात अगोदर डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं हे पाहूयात. डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी आपल्याला नारळाचे साल काढून त्यानंतर त्याचे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे नारळाचे काप एका मिक्सरच्या भांड्यात घालून याचा एकसारखा बारीक कीस करून घ्यायचा आहे. यात मोठे मोठे तुकडे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची. आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला याचा कीस बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल एकसारखा बारीक कीस तयार झालेला आहे. आता राहिलेले नारळाचे काप देखील आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे. तर सर्व काप मी असे बारीक करून घेतलेले आहे आणि याचा एकसारखा कीस तयार करून घेतलेला आहे. तर हा कीस आता आपल्याला एका सुती कपड्यात घालायचा आहे आणि यातलं जे दूध आहे ना ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या चाळणीत देखील घालून यातलं दूध काढू शकता, परंतु व्यवस्थित दूध निघत नाही. त्यामुळे सुती कपड्यात घालून आपल्याला हे व्यवस्थित पिळायचं आहे, म्हणजे यातलं सर्व दूध बाहेर निघेल. तुम्ही पाहू शकाल मी कशा प्रकारे जमा करून त्यातलं दूध काढून घेते. तर खूप छान दाटसर दूध निघतं आहे. याचा आपण उत्तम वापर करणार आहोत नंतर. नारळातलं सर्व दूध निघालेलं आहे आणि यातून दूध आता गळत नाही आहे. हे छान व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकाल याचा एक घट्ट गोळा तयार झालेला आहे. हा गोळात आपल्याला कढईत घालायचा आहे आणि फोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला हा कीस आता. आणि आता लो फ्लेमवरती आपल्याला हे छान कोरडं होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे. एकदम याचा कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला आणि जास्त हाय फ्लेमवरती भाजायचे नाही, नाहीतर मग हे व्यवस्थित भाजले जाणार नाही आणि जळेल देखील. त्यामुळे एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे भाजायचं आहे. 4-5 मिनिट लागतात हे भाजायला. जर आता यात नारळाचे मोठे मोठे तुकडे राहिले तर मग ते व्यवस्थित भाजले जात नाही, कच्चेच राहतात आणि त्यामुळे बाकीचं डेसिकेटेड कोकोनट देखील खराब होऊ शकतं. त्यामुळे यात मोठे मोठे नारळाचे तुकडे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. कीस मी जवळपास 5 ते 6 मिनिट छान भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल मगाशीपेक्षा हा छान मोकळा मोकळा झालेला आहे. कीस भाजला की छान खमंग वास सुटतो. तर लगेच आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि हा कीस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकाल किती मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा कीस तयार झालेला आहे. तर अगदी विकतच्या सारखंच आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार झालेलं आहे. आता तुम्ही हे हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता. तर लगेच आता आपण आपली दुसरी रेसिपी पाहूयात. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी आपण पुडिंग बघणार आहोत. आता जे आपण नारळाचं दूध काढलेलं होतं त्याचा वापर करून आपण ही पुडिंग बनवणार आहोत. दूध किती घट्ट आहे तुम्ही पाहू शकाल. तुम्हाला जर अशी पुडिंग बनवायची नसेल तर तुम्ही या दुधाचा वापर भाजीत देखील करू शकता, मिठाई बनवण्यासाठी देखील करू शकता. मी इथे एकाच नारळाचा वापर केला आहे त्यामुळे दूध थोडंसं कमी आहे, त्यामुळे मी यात गाईचं दूध घालते अजून. असं टोटल आपल्याला 2 कप दूध घ्यायचं आहे. आता हे तुमच्याकडे जर नारळाचं दूध जास्त असेल म्हणजे 1 कप असेल तर तुम्ही 1 कप पाणी घातलं तरीही चालेल. दूध ॲड करायची गरज नाही. ह्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही पाहू शकाल गाईचं दूध ॲड केले तरी छान घट्ट आहे. यात आता आपल्याला 4 टेबलस्पून साखर घालायची आहे. पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे. जवळपास 400 ते 500 ml दूध आहे हे. साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, परंतु नारळाचं दूध जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्हाला यात जास्त साखर घालायची गरज नाही. नारळाचं दूध खूप गोड असतं त्यामुळे. लगेच आता आपल्याला दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. नारळाचं दूध जर जास्त असेल तर कॉर्नफ्लोअर देखील कमी लागतं. 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे मी. आणि आता आपल्याला यात थोडंसं पाणी घालून याची पातळ पेस्ट बनवायची आहे. यात गुठळ्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. कॉर्नफ्लोअर वगैरे मिक्स करेपर्यंत आपल्याला आपण जे दूध बनवलेलं आहे ते उकळायला ठेवायचं आहे गॅसवरती. कॉर्नफ्लोअरची अशी एकसारखी पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला.
आणि दुधाला देखील आपल्या छान उकळी आलेली आहे. जवळपास साखर देखील विरघळलेली आहे यातली. तर लगेच आता आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवलेली आहे ती थोडी पेस्ट आपल्याला यात घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कॉर्नफ्लोअर तळाशी जाऊन बसतं, त्यामुळे ही पेस्ट आपल्याला दुधात घालण्यापूर्वी अशी ढवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडी पेस्ट घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप लवकर घट्ट होतं हे. एकदम सर्व पेस्ट ॲड केली तुम्ही तर हे एकदम घट्ट होऊ शकतं, त्यामुळे थोडी पेस्ट घालायची. आपल्याला अंदाज देखील येतो. तुम्ही पाहू शकाल मी थोडीच पेस्ट घातलेली आहे आणि हे किती घट्ट झालेलं आहे. तर त्यामुळे एकदम जास्त पेस्ट यात लगेच घालू नका. थोडी पेस्ट घाला म्हणजे आपल्याला याचा अंदाज कळतो. जर दूध घट्ट असेल तर एवढी पेस्ट देखील लागत नाही आपल्याला यात. तसेच कॉर्नफ्लोअर आपल्याला 2-3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवून घेतल्याच्या नंतर अजून घट्ट होतं, त्यामुळे एकदम जास्त कॉर्नफ्लोअर घालू नका, नाहीतर मग हे खूपच घट्ट होईल. तुम्ही पाहू शकाल किती छान क्रीमी मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे आता आपण अजून 2-3 मिनिट शिजवून घेऊया, जेणेकरून यातलं जे कॉर्नफ्लोअर आहे ते कच्चं राहणार नाही, व्यवस्थित शिजल्या जाईल आणि पुडिंग छान होईल. खूपच मस्त लागते ही मिठाई खायला. आईस्क्रीमपेक्षाही भन्नाट लागते. परफेक्ट मिश्रण कसं ओळखायचं, तर हे मिश्रण चमच्याला असं कोट झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकाल याचा एक थर जमा झाला आहे. आपलं हे मिश्रण आता परफेक्ट आहे. तर लगेच गॅस बंद करते मी. हे मिश्रण आता आपल्याला ज्या भांड्यात मिठाई सेट करायची आहे त्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. त्या अगोदर त्या भांड्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिठाई निघायला सोपं जाईल. याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि लगेच आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण यात घालते. तुम्ही या मिश्रणाचा केक देखील बनवू शकता, म्हणजे एक केक टिनमध्ये देखील सेट करून घेऊ शकता, एखाद्या ग्लासमध्ये देखील सेट करून घेऊ शकता आणि त्यानंतर याच्या वड्या पाडू शकता. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकाराच्या भांड्यात तुम्ही हे मिश्रण घालून सेट करून घेऊ शकता. सर्व मिश्रण मी या वाट्यात घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे रूम टेम्परेचरवरतीच थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिठाई छान थंड लागण्यासाठी हे 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजरमध्ये नाही. मिठाई मी रूम टेम्परेचरवरती थंड करून त्यानंतर 1 तासासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवली होती आणि ही व्यवस्थित छान सेट देखील झालेली आहे. तुम्ही पाहू शकाल बिलकुल हाताला चिटकत नाही आहे. परफेक्ट मिठाई आपली तयार झालेली आहे. हे आता आपण डिमोल्ड करून घेऊयात. मिठाई तुम्ही पाहू शकाल लगेच वाटी सोडते अशी. डिमोल्ड करण्यासाठी खूप सोपी आहे ही मिठाई. वाव, तुम्ही पाहू शकाल आपली क्रीमी मलाईदार मिठाई तयार आहे. यात खरवसची टेस्ट आहे, आईस्क्रीमची टेस्ट आहे, कंबाईंड टेस्ट आहे या मिठाईची. खूप भन्नाट लागते. मला खात्री आहे तुम्ही जर ही मिठाई एकदा खाल तर प्रत्येक आठवड्याला नारळ आणून ही मिठाई नक्की बनवाल. खूप मस्त लागते. खरंच या मिठाईला जेवढे नावं द्याल तेवढे कमीच आहे. जेली, पुडिंग, खरवस, आईस्क्रीम, खरंच खूप टेस्टी लागते ही मिठाई. मी सांगून तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आणि कशी वाटली तुम्हाला आपली डेसिकेटेड कोकोनट आणि ही मिठाईची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.